हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं मोम्स रेसिपी या चॅनलमध्ये। तुम्हा सर्वांचं उन्हाळी वाळवणाचे पदार्थ करणं सुरू झालेच असेल। त्यामधला एक खूप महत्त्वाचा पदार्थ म्हणजे मुगडाळीच्या वड्या। आणि मुगडाळीच्या वड्या म्हटलं की छिलकेवाल्या डाळीच्याच वड्या कराव्या लागतात। आणि वड्या म्हटलं की डाळ धुवायचं खूप टेन्शन असते, कारण की खूप वेळ लागतो डाळ धुवायला। त्यामुळे मी 2 किलो डाळ खूप सोप्या पद्धतीने कशी धुवायची ते आज मी सांगणार आहे। तर चला सुरुवात करूया। मी इथे आदल्या रात्री 2 किलो डाळ ही भिजत घातलेली आहे। तर इथे बघा आपली डाळ ही भिजलेली आहे, खूप चांगल्या प्रकारे भिजलेली आहे। तर चला आता आपण डाळ धुवून घेऊया। तर सर्वात आधी काय करायचं, या टोपल्यामध्ये आणखी पाणी टाकायचं थोडं, आणि ही डाळ हाताने रगडून याची छिलके काढून घ्यायचे। हे बघा इथे दिसताय असं हाताने रगडून घ्यायचे, त्यामुळे पूर्ण छिलके ते निघून जातात। आणि एका मोठ्या टोपल्यामध्ये पाणी घ्यायचं आणि ही छिलके जे आहे ते गाळून घ्यायचे। तुम्ही बघू शकता इथे आपोआप छिलके वर येत आहे। तर ही प्रोसेस 2 ते 3दा करायची आहे। पाणी टाकायचं आहे आणि वर आलेले छिलके हे काढून टाकायचे आहे। हे बघा आपोआप छिलके वर येतात आणि ते निघून जातात। बघा किती सोपी पद्धत आहे। आणि मी 2 किलो डाळ पूर्ण सोबतच धुतलेली आहे, थोडी थोडी करून नाही धुतलेली आहे। जास्त टाईमपास बिलकुल होत नाही, पटकन डाळ धुवून तयार होते। हे बघा कसे मस्त एकदम सोप्या पद्धतीने छिलके पडत आहे आणि डाळ ही स्वच्छ धुवून तयार होते। हे बघा लास्टचं पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे आणि डाळ बघा किती स्वच्छ दिसत आहे। बघा पूर्ण छिलके निघाले आहे डाळीचे। तर इथे आपली डाळ धुवून तयार आहे, किती स्वच्छ डाळ दिसत आहे। आणि हो, तुम्ही आतापर्यंत मोम्स रेसिपीजला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा, कारण की आता उन्हाळी वाळवणाच्या खूप साऱ्या रेसिपीज येणार आहे, जेणेकरून त्या रेसिपीज तुमच्यापर्यंत पटकन पोहोचल्या पाहिजे। आणि फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा, यूट्यूबवर बघत असाल तर सबस्क्राईब करा। हो, याआधी मी मुंगवड्या कशा करायच्या ती पण रेसिपी टाकलेली आहे, ते तुम्ही बघू शकता। तर रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।